जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण असं वाटलं होतं आपल्याला की 3-4 सेक्शन्समध्ये हा भाग आपला कंप्लीट होईल, परंतु काही एकात एक भाग येत असल्या कारणानं आपण थोडं हळू घेत आहोत. मागच्या सेक्शनमध्ये एकाच व्हिडिओमध्ये मी ॲडिशन रिॲक्शन आणि त्या ॲडिशन रिॲक्शन दोन प्रकारच्या असतात, एक न्यूक्लिओफिलिक ॲडिशन आणि इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन. पण तिसरा पार्ट पण महत्त्वाचा घेतला मी, त्यामध्ये फ्री रॅडिकल ॲडिशन. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा आपण एक्झाम्पल घेत असताना कुठलाही अल्काइल हॅलाइड, समजा हा RS प्लस हा NaOH, अल्कलाइन हायड्रोलायसिस. अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणजे काय? द रिॲक्शन विथ अल्कली. अल्कली म्हणजे काय? वॉटर सॉल्युबल बेसिस म्हणजे अल्कली. बेस म्हणजे काय? आर्नियसच्या थेअरीनुसार जो OH- आयन पाण्यामध्ये येतो तो बेस. शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि हा देत असताना हा NaX जो आहे हा बाहेर जात असताना हा ROH आणि NaX. अल्काइल हॅलाइड जो आहे याच्यातला हा X जो आहे हा निघून गेला. याची जागा कोणी घेतली? OH. आणि जसं क्रिकेटच्या टीममध्ये एखादा खेळाडू इंज्युअर झाला, जखमी झाला, तर त्याला आपण जो दुसरा पर्यायी खेळाडू आणतो त्याला म्हणतो सबस्टिट्यूट. एकाची जागा दुसऱ्यानं घेणे. अगदी त्याच प्रकारे X ची जागा कोणी घेतली? OH ने. आणि म्हणून ज्या रिॲक्शनमध्ये एखादा ॲटम अथवा ग्रुप याची जागा दुसरा ॲटम अथवा ग्रुप घेत असेल तर या प्रकारच्या रिॲक्शनला प्रामुख्यानं सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणायचं. आता या सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये आता जसं आपण ॲडिशन मध्ये पाहिलं अगदी त्याच पद्धतीचा भाग जो आहे, पहिला भाग आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अतिशय सिंपल, साध्या सोप्या स्वरूपात. आता ही ॲक्च्युअली हीच रिॲक्शन आहे, पण आपण त्याचं उदाहरण बघूया. हा CH3, हा Cl, हा NaOH, हा NaCl, हा CH3OH प्लस NaCl. कोणाला सबस्टिट्यूट केलं? Cl ने. कोणी सबस्टिट्यूट केलं? OH. Cl वर चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. OH वर निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन, रिच म्हणजे कोण? न्यूक्लिओफाइल. काय सांगितलं आपण? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आर नोन ॲज अ न्यूक्लिओफाइल. मग न्यूक्लिओफाइलची जागा कोणी घेतली? न्यूक्लिओफाइलला घेतली. अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणायचं? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच द न्यूक्लिओफाइल इज सबस्टिट्यूटेड बाय अनदर न्यूक्लिओफाइल इज नोन ॲज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या रिॲक्शन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप महत्त्वाच्या वापरायच्या आहेत आपल्याला. या रिॲक्शन मध्ये हा न्यूक्लिओफाइल निघून गेला. समजा हा मिथाइल क्लोराइड आहे, मिथाइल क्लोराइड. याचं रूपांतर कशामध्ये केलं? मिथाइल अल्कोहोल. The alkaline hydrolysis of methyl chloride to give methyl alcohol is the example of nucleophilic substitution reaction. आता शॉर्ट मध्ये सांगतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन मध्ये ह्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे दोन प्रकार आपल्याला पाहिजे. SN1 SN2 रिॲक्शन. वन म्हणजे युनिमॉलिक्युलर, टू म्हणजे बायमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हा भाग तुम्हाला तिथं प्रामुख्याने पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि या रिॲक्शन मॅक्सिमम रिॲक्शन असल्यामुळे हे काही नवीन वाटत नाही आपल्याला. आता पुढच्या सेक्शन मध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये खूप सोपं एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. हा आहे बेन्झीन. आणि शक्यतो आपण एक लक्षात ठेवायचं, बेन्झीन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये बेन्झीन अथवा बेन्झीनचे डेरिव्हेटिव्हज जे आहेत, ह्या बेन्झीनवर प्रत्येक कार्बनवर हायड्रोजन आहे. आणि हायड्रोजन जो आहे, एक लक्षात ठेवा, मी आता इंडक्टिव्ह इफेक्ट शिकवताना सांगितलं होतं की बेन्झीनची रिंग इलेक्ट्रॉनची पेअर देत नसते तर ती इलेक्ट्रॉनची पेअर घेत असते. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या ग्रुप रिॲक्टिव्हिटी मध्ये देखील मी शिकवत असतो. बेन्झीन हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देत नाही आणि त्याचे प्रामुख्यानं नीट लेवलला खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स विचारले जातात. प्रमुख कारण असं आहे, एक रेझोनन्स, दुसरा इंडक्टिव्ह इफेक्ट. यामुळे ही बेन्झीन हे जो आहे इलेक्ट्रॉन अशी ओढतो, म्हणून हा H+ तयार होतो आणि हा मायनस तयार होतो. आता तुम्ही कोणती रिॲक्शन घ्या ना, बेन्झीन मध्ये तुम्ही ब्रोमिनेशन, सल्फोनेशन, नायट्रेशन, अल्कायनेशन, कुठलीही रिॲक्शन, या रिॲक्शनचं वैशिष्ट्य असं आहे, मी समजा हा रिॲक्शनचा भाग दाखवला, HONO2 नायट्रिक ॲसिड,
नायट्रेशन इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 काय होत असतं, हा मायनस हा प्लस, हा पहा H2O, या मायनस वर अटॅक कोण करणार, हा इलेक्ट्रोफाइल, आणि हा इलेक्ट्रोफाइल झाल्याच्या नंतर H+ ची जागा NO2+ घेतोय आणि अशा पद्धतीनं हा आला NO2, नायट्रोबेन्झीन, इलेक्ट्रोफाइलची जागा इलेक्ट्रोफाइल न घेतली. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय नाव दिलं आपण, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि बेन्झीन अथवा बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे तो फिनॉल असेल, ऍसिटामाइड असेल, ऍसिटॅनालाइड असेल, ऍनिलीन असेल, थॅलामाइड असेल, अशा कुठलाही भाग जो असतो ज्यामध्ये बेन्झीनच्या रिंगचा समावेश आहे, ड्यू टू रेझोनन्स आणि इंडक्टिव्ह इफेक्ट, तो जो आहे प्रामुख्याने इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देतो. किती प्रकार झाले आपले, 2. मग आता फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशनचा जर आपण विचार केला, ज्यावेळेला फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन होतं, समजा हा CH करूया, हा H, हॅलोजिनेशन, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन मध्ये जेव्हा आपण क्लोरिनेशन करत असताना इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट मध्ये प्रोसेस काय घडते आठवतं का, होमोलायसिस म्हणजे समान पद्धतीने बॉन्ड तुटतो, सिमेट्रिकल पद्धतीने तुटतो, काय तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात. हा देखील बॉन्ड अशा पद्धतीचा तुटतो आणि हा CH3Cl आणि हा HCl जे आहे ते लक्षात घ्या, हा पॉइंट लक्षात घ्या प्रामुख्याने. आणि हे जे आहे हे फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. कोणता फ्री रॅडिकल सबस्टिट्यूट झाला, H, कोणी सबस्टिट्यूट केलं, Cl. पण फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शनचं एक वैशिष्ट्य असतं की त्यासाठी टेम्परेचर अथवा UV लाईट असतो आवश्यक, जेणेकरून फ्री रॅडिकल तयार होण्यासाठी आवश्यकता आहे, म्हणून फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शनचा भाग आहे. आणि म्हणून सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये प्रामुख्याने आपण किती प्रकार केले, मग आपण प्रामुख्याने 3 प्रकार केले. एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, एक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि हा तिसरा फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जर विचार केला प्रामुख्यानं तर आपल्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ज्या आहेत ह्या जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात. मग आता आपला ऍडिशन आणि सबस्टिट्यूशनचा हा जो भाग आहे हा इथे संपला. 2 प्रकारचे भाग जे आहेत आपण इथे दाखवले. आता एक तिसरा जो प्रकार आहे, या तिसऱ्या प्रकारामध्ये इलिमिनेशन रिएक्शन हा प्रकार प्रामुख्याने दाखवत असताना लक्षात घ्या. ऍडिशन म्हणजे बेरीज, इलिमिनेशन म्हणजे वजाबाकी. एखादा कंपाऊंड म्हणजे तुम्ही कुठलाही भाग, एक सिंपल एक्झाम्पल दाखवलं, समजा हा C2H, 5OH, इथेनॉल, इथिल अल्कोहोल, ग्रेन स्पिरिट, हा CH3, हा CH2, हा OH. आणखी त्याला जर सिम्प्लिफाईड भागामध्ये जर घेतलं मी तर हा CH2, हा CH2, हा OH, हा H. OH च्या कार्बनला जोडला तो अल्फा, त्याच्या शेजारी असणारा हा बीटा. रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ Al2O3 623 अथवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 at a different concentration for primary, secondary and tertiary at a different temperature depending upon the reactivity of alcohol. याचा अर्थ प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल. आता आपल्याला काय करायचं, वॉटर बाहेर काढायचं. रिमूव्हल ऑफ वॉटर म्हणजे काय, डिहायड्रेशन. मग डिहायड्रेशन हे तिन्ही अल्कोहोलचं वेगवेगळं असतं, त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन चेंज करावं लागतं. आणि मग हा जो आहे H आणि हा OH, हा जर H2O जर गेला तर इथं प्रामुख्यानं हा डबल बॉन्ड तयार होतो आणि हा H2O पाहिजे. मग इलिमिनेशन रिएक्शनचं वैशिष्ट्य काय आहे, इलिमिनेशन रिएक्शनचं वैशिष्ट्य आहे की रिएक्टंट हा एकच आहे आणि प्रॉडक्ट हा अनसॅच्युरेटेड. आठवलं का, ऍडिशन मध्ये कसं होतं, प्रॉडक्ट हा अनसॅच्युरेटेड होता, सॉरी रिएक्टंट हा अनसॅच्युरेटेड होता आणि प्रॉडक्ट एकच होतं. आता त्याच्या विरुद्ध आहे ना, बेरीज बघा बाकी. इथे काय झालं, रिएक्टंट एकच आहे पण प्रॉडक्ट हा अनसॅच्युरेटेड आहे. इन प्रेझेन्स ऑफ कुठलाही भाग घेतला तर चालतो, डिहायड्रेशन झालं, मग इलिमिनेट वजा केलं. कोणाकोणाला वजा केलं, या हायड्रोजनला आणि या OH ला वजा केलं. म्हणजे याचं नाव काय दिलं आपण, इलिमिनेशन रिएक्शन. या प्रकारच्या ज्या रिएक्शन्स आहेत प्रामुख्यानं
याचा वापर थोडासा कमी स्वरूपात असतो, पण हा एक भाग आहे. आणि इलिमिनेशन रिएक्शनचं वैशिष्ट्य असं असतं की अनसॅच्युरेटेड बॉन्ड्स तयार होतात. आता आपण टाइप्स ऑफ रिएक्शन मध्ये एक उदाहरण तुम्हाला मी घेतो. आता एक उदाहरणाचं वैशिष्ट्य असं आहे, त्या उदाहरणामध्ये एक इथेनॉल जो आहे, कन्व्हर्जन ऑफ इथेन, प्रश्न कसे विचारले जातात बघा. इंडो इथेनॉल, पॉइंट लक्षात घ्या. इथेन इंटू इथेनॉल. इथेन कोण आहे? कार्बन आणि कार्बन. थोडा मोठा भाग दाखव. CH2 डबल बॉन्ड CH2 हा इथेन. Unsaturated aliphatic hydrocarbon having carbon carbon double bond are known as alkanes. बरोबर? आता याच्यामध्ये हे दोन स्टेप कन्व्हर्जन आहे, लक्ष द्या. पहिल्या स्टेप मध्ये हा HOSO3H. अगदी थोड्या वेळापूर्वी मी हे उदाहरण घेतलं होतं, आठवत असेल तर. परत एकदा बघा. हा इंडक्टिव्ह इफेक्ट, हा इंडक्टिव्ह इफेक्ट, हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, हा इंडक्टिव्ह इफेक्ट, न्यूक्लिओफाइल, इलेक्ट्रोफाइल, ऍडिशन रिएक्शन मध्ये डबल बॉन्ड असणारा कंपाऊंड भाग घेतोय. आठवला आता? या ऍडिशन रिएक्शन मध्ये कार्बन आणि कार्बनचं ऍडिशन असेल तर आपण सांगितलं तो इलेक्ट्रोफिलिक ऍडिशनचाच भाग असतो. म्हणजे हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह याच्यावर आधी अटॅक करतो. हा H, हा CH3, हा CH2, हा OSO3H, इथाइल, हाइड्रोजन सल्फेट. ही झाली पहिली स्टेप. इथेन रिएक्शन विथ H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड, टेम्परेचर मेंटेन दाखवलं नाही, फक्त मला एक्झाम्पल दाखवायचं. सेकंड स्टेप लक्षात घ्या. हा CH3, हा CH2, OSO3H, हायड्रोलायसिस म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर, H OH. पाहून घ्या. पहिल्या स्टेप मध्ये H2SO4 ने H दिला होता. आता हा H हा परत घेऊन टाकतो. OSO3H कोणता होता? निगेटिव्ह. हा कोण आहे? पॉझिटिव्ह. हा कोण आहे? निगेटिव्ह. आता OSO3H च्या जागेवर कोणाला लक्ष द्या. हा CH3, हा CH2, हा OH प्लस हा H2SO4. कोणाला पाहिलं का रे? इथेनॉल. आपलं हेडिंग काय रिएक्शनचं? इथेन इनटू इथेनॉल. 11वीच्या अल्किन टॉपिक मध्ये हे कन्वर्जन आहे. आणि 12वीचा आपला जो झालेला टॉपिक आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्केन्स, यामध्ये प्रामुख्याने पण मेकॅनिझम काय असतात आणि जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं वैशिष्ट्य काय असतं लक्षात घ्या. ज्याला ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजली त्याला मॅथमॅटिक्स प्रमाणे मार्क पडतात. कधीच तो भाग जो आहे हा विसरत नाही. केवळ अल्कोहोलचं प्रिपरेशन म्हणून याच्याकडे बघायचं का? नाही. पॉइंट लक्षात घ्या. काय पॉइंट सांगितलंय? इथेनचं इथेनॉल मध्ये होणारं कन्वर्जन हे दोन स्टेप मध्ये होतं. ठीक आहे, ओके. पहिली जी स्टेप आहे, आता आपण मेकॅनिझम सांगत असताना पहिल्या स्टेप मध्ये हा कर्व्ड एरो दाखवत असताना बॉन्ड तुटण्याची क्रिया इलेक्ट्रोमेरिक पद्धतीने होते. करेक्ट. हा H2SO4 जो आहे हा तुटत असताना हा इंडक्टिव्ह इफेक्ट होतो आणि तिथे जनरेट होतात इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. आता डबल बॉन्ड असणारी रिएक्शन असल्यामुळे ऍडिशन रिएक्शन आहे. आता कार्बन आणि कार्बनचं असल्यामुळे इथे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. याचा अर्थ हा इलेक्ट्रोफाइल जो आहे हा आधी अटॅक करणार आहे. आणि अशा पद्धतीने काय वैशिष्ट्य झालं? या रिएक्शन मध्ये पहिली रिएक्शन जी आहे ही इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन आहे. एकाच रिएक्शन मध्ये भाग पहा. आता आपण इथाइल हायड्रोजन सल्फेट तयार केला. त्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. इथाइल हायड्रोजन सल्फेट जो आहे याला सीईटीच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज द ईस्टर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. आपण ईस्टरची व्याख्या कशी करतो? हा कार्बोक्सिलिक ऍसिड असतो, हा H काढून R टाकतो. अल्काइल डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ईस्टर. पण आता आपण जर विचार केला तर तुम्ही H2SO4 च्या H च्या जागेवर कोण टाकला? इथाइल. इथाइल म्हणजे कोण? अल्काइल. अरे तो अल्काइल डेरिव्हेटिव्ह ऑफ सल्फ्युरिक ऍसिड झाला ना. म्हणजे सीईटी आणि नीटला क्वेश्चन्स किती मजेशीर विचारतात लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने तो इथाइल हायड्रोजन सल्फेट म्हणजे ईस्टर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड आहे. आणि हा झाला पहिल्या स्टेप मध्ये असणारा पार्ट. आता काय झालं? दुसऱ्या स्टेप मध्ये आल्याच्या नंतर हा बॉन्ड परत लक्षात घ्या, हा इंडक्टिव्ह इफेक्ट न हा बॉन्ड तुटल्याच्या नंतर हा प्लस हा मायनस
हा न्यूक्लिओफाईल हा निघून गेला, त्याची जागा दुसऱ्या न्यूक्लिओफाईलने घेतली आणि जिथे पहिली स्टेप इलेक्ट्रोफिलिक ऍडिशनची होते तिथे दुसरी स्टेप ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची तयार झाली. म्हणजे याचा अर्थ जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, एक्सप्लेन द होमोलायसिस असा तर प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात असतो, पण त्याही पेक्षा जास्त भाग आहे की आपल्याला रिएक्शन मध्ये, आता या समोर तुम्हाला जे एक्झाम्पल मी दाखवलं याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण भाग पाहायला मिळाला, तुम्हाला इलेक्ट्रोफाईल पाहायला मिळाला, न्यूक्लिओफाईल पाहायला मिळाला, कार्बोकॅशन आयन कार्बोकॅशन हे काही इथं हा बॉन्ड तुटल्याच्या नंतर हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आला ना. मग आता इथे देत असताना हा पहिला H+ चा अटॅक आला म्हणजे प्रोटॉनचा अटॅक झाला, हाही महत्त्वाचा भाग पाहिला तुम्ही. इंडक्टिव्ह इफेक्ट पाहिला, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट पाहिला, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन पाहिली, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहिली, हायड्रेशन म्हणजे हायड्रोलायसिस पाहिलं. आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग बघा, रिएक्शन मध्ये रिएक्टर कोण आहे, इथिन, दुसरा कोण आहे H2SO4. शेवटच्या स्टेजला प्रॉडक्ट बघा कोण आहे, इथेनॉल, आणि कोण आहे H2SO4. अरे म्हणजे ज्या H2SO4 न पहिल्या रिएक्शन मध्ये भाग घेतला तोच H2SO4 जशाला तसा तयार झाला. आणि मग कॅटॅलिस्टची व्याख्या आपण करत असताना आपण म्हणतो द केमिकल सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन विदाउट चेंज इन इटसेल्फ. सो उदाहरण आलं लक्षात, H2SO4 न भाग घेतला, रिएक्शनला गती दिली आणि शेवटी जशाला तसा राहिला. देयर आर द टू रोल्स ऑफ H2SO4, एक कॅटॅलिस्ट आणि दुसरा हायड्रेशन साठी वापरलेला हायड्रेटिंग एजंट. इथे हायड्रेशनच्या क्रियेने हा तयार झाला. आणि अशा पद्धतीनं असं जर एखाद्या रिएक्शनचं विश्लेषण तुम्हाला जमलं तर कुठल्याही प्रकारच्या नीट किंवा सीईटी किंवा जेईचा क्वेश्चन अवघड जाणार नाही. बोर्ड पॅटर्नला देखील मेकॅनिझम विचारलं तर आपल्याला अवघड जाणार नाही. आणि अशा पद्धतीनं जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आज आपण टाइप्स ऑफ रिएक्शन मध्ये अतिशय सुंदर अशा एका एक्झाम्पलचा वापर करून हा भाग संपवला. उर्वरित भाग जो आहे आपण हा पुढच्या सेक्शन मध्ये पाहू.